नमस्कार मंडळी. निवडणुकीपूर्वी शासनाने जसे जवळजवळ 270 निर्णय फक्त 2 दिवसात जाहीर केले, तसेच मागील 3-4 वर्षापासून रखडलेल्या काश्मीरमध्ये जमीन घेण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले. बात तो सही है दौड़ना तो पड़ता है। उसके धंधे के बारे में क्या जानते हो? अरे धंधे की बातें बताने वाला हूँ. बात तो अच्छी है, परंतु तिथे जमीन घेण्यामागचा उद्देश काय? सरकारच्या मनात नेमकं काय सुरू आहे? आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कर्ज असताना तिथे जमीन घेऊन फायदा तरी काय? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याही पुढे जाऊन शासन आणखी काय करू इच्छित आहे त्याचा आढावा व्हिडिओच्या शेवटी घेतला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरं तर काश्मीरात जमीन घेण्याच्या हालचालीबाबत चर्चा 3-4 वर्षापूर्वीपासून सुरू झालेल्या होत्या. जसं कलम 370 हटवून काश्मीरास स्पेशल स्टेटस देणारा दर्जा काढून घेण्यात आला, तसं तिथे जमीन खरेदी करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली. कलम 370च्या स्पेशल स्टेटसमुळे बाहेरील कोणी काश्मीरमध्ये जमीन घेऊ शकत नव्हतं. पण कलम 370 हटल्यामुळे ते सोयीस्कर झालं व शासनाने त्याबाबत आपले मत देखील मांडले. फडणवीसांनी जमीन घेण्याबाबत घोषणा केली होती, परंतु नंतरच्या काळात सत्ता बदल झाल्यामुळे तो निर्णय अपूर्णच राहिला होता. पण तुम्हाला माहीतच आहे की आपले मुख्यमंत्री किती जिद्दी आहेत ते. तर ह्याच जिद्दीने त्यांनी हे काम देखील केले आहे. संपूर्ण क्षेत्राचा विचार करता जवळजवळ 2.5 एकर जमीन काश्मीरच्या इचगाम भागात, जे श्रीनगर एअरपोर्टपासून जवळ आहे, तिथे घेण्यात आली आहे. सरकारने जवळजवळ 8 करोड 16 लाखाला या जमिनीची खरेदी केली आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. यस, बात तो सही है दोस्तों. परंतु कितीतरी विरोधी पक्षनेत्यांनी राज्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख विधानभवनात केला असला तरीही एवढे पैसे खर्चून तिथे काश्मीरमध्ये जमीन घेऊन सरकार नेमकं करणार तरी काय आहे? तर सरकार तिथे महाराष्ट्र भवन उभारणार आहे, ज्याचा उपयोग महाराष्ट्रातील प्रवाशांना तसेच काही मंत्री अधिकारी यांना काश्मीर ट्रिपवेळी परवडणाऱ्या दरात व सुरक्षित असा स्टे मिळावा, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. तर याचबरोबर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अयोध्येबाबत सुद्धा अशाच स्वरूपाचं राज्यभवन बांधणार असल्याची घोषणा केली आहे. तर मित्रांनो, ह्यासोबत महाराष्ट्र हे काश्मीरमध्ये जमीन घेणारे पहिले राज्य बनले आहे. लवकरच या संदर्भातील पुढील अपडेट शासनाकडून मिळतीलच. परंतु आता आपणाला बघावं लागेल की जो पाया घातलाय त्यावर भिंती उभ्या राहतील का, की जशा बाकीच्या भूमिपूजन केलेल्या विटा विरघळून गेल्या तशा याही जातात. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. माहिती आवडल्यास इतरांसोबत शेअर करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.